नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की मिठूने तेजासाठी गिफ्ट पाठवलेलं असतं. आता हे गिफ्ट पाहून तेजा फारच भावुक होते. तेवढ्यात डिलिव्हरी बॉय म्हणतो, माफ करा मला, पण मला हे गिफ्टचे पैसे हवेत. असं म्हटल्यावरती तेजा, वल्लरी, प्रेरणा ह्या तिघीजणी रडतच हसायला लागतात. तेजा म्हणते, क्लासिक मिठू, माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आणि मलाच पेमेंट करायला लावते. पुढे तेजा त्या गिफ्टचं पेमेंट करते. त्यानंतर तेजा ही फारच भावुक होते आणि खूप रडायला लागते. वल्लरी तिला आधार देते, तिला सावरते आणि खुर्चीवरती बसवत तिला पाणी देते. तर प्रेरणा इकडे देवासमोर हात जोडून मिठूसाठी प्रार्थना करते. दुसरीकडे तेजा ही फारच रडत असते आणि वल्लरी तिला म्हणत असते की काही काळजी करू नका, आपली मिठूताई लवकरच बरी होऊन घरी येईल, असं म्हणत ती तेजाला धीर देऊ लागते. तर दुसरीकडे हर्षितला पोलिसांनी चौकशीसाठी बोलून घेतलेलं असतं. इन्स्पेक्टर त्याची सगळी चौकशी करतात. नाव काय, राहतोस कुठं, पोट्यापणाचं काय वगैरे करतो ते सगळं. पुढे इन्स्पेक्टर त्याला म्हणतात की मोबाईल दाखव. हर्षित घाबरतच त्याचा मोबाईल इन्स्पेक्टरच्या हातात देतो. इन्स्पेक्टर मोठ्यानेच म्हणते की खोलून दे ना लॉक. असं म्हटल्यावरती आता हर्षित घाबरतच ते लॉक खोलतो आणि त्यांच्याकडे देतो. इन्स्पेक्टर त्याचे कॉल रेकॉर्ड पाहतात. त्यामध्ये मिठूला रोज फोन केलेला ते पाहतात. ते म्हणतात की काय, मिठूला रोज फोन केला जातोय? तर हर्षित म्हणतो की हो, आमची फ्रेंडशिप होती. इन्स्पेक्टर म्हणतात, नुसतीच फ्रेंडशिप होती का अजून दुसरं काही होतं? हर्षित म्हणतो, सध्या तरी फ्रेंडशिपच आहे. यावरती इन्स्पेक्टर त्याच्यावरती संशय घेत म्हणतात की याचा अर्थ तुला मिठू आवडत होती, तिने तुला नकार दिला म्हणून तू तिच्यावरती हल्ला केलास का? असं म्हटल्यावरती आता हर्षित फार चिडतो आणि तो रागातच म्हणतो की एक ऐसी गंदी बात करी है आप, एक औरत हो के एक औरत के बारे में ऐसी बात करी है. असं म्हटल्यावरती आता इन्स्पेक्टर सुद्धा जाम चिडते आणि ती उठतच त्याला रागातच म्हणते की जंटलमॅनची अवलाद, जेवढं विचारलंय ना तेवढंच बोलायचं, कळलं? बऱ्या बोलांना गुन्हा कबूल कर. पोपटासारखा जे काही केलेलं आहे ना ते भडाभडा बोल, नाहीतर लाथ घातली ना तर पाणी सुद्धा मागणार नाहीस, कळलं का? त्यानंतर सीन चेंज होतो. आता वल्लरी या प्रकरणामध्ये नानावटींची मदत घेण्यासाठी त्यांना फोन ट्राय करत असते, पण त्यांचा फोन लागतच नाही. पुढे ती स्वतःशीच म्हणते की मी ना आता ऑफिसमध्ये फोन करते. असं म्हणत ती ऑफिसच्या लँडलाईनवरती फोन करते. तर तिकडून दुसरी व्यक्ती एक फोन रिसीव्ह करते. पुढे वल्लरी तिचं इंट्रोडक्शन देत म्हणते की नानावटी सर कुठे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचे. त्यावेळेस समोरची व्यक्ती म्हणते की नानावटी सर फॅमिलीसोबत ट्रिपला गेलेले आहेत. वल्लरी म्हणते, पण मग त्यांचा फोन का नाही लागत आहे? तिकडून ती व्यक्ती सांगते की ते जंगल सफारीला गेलेत, त्यामुळं त्यांचा फोन आता लागणार नाहीये. वल्लरी यावरती फार टेन्शनमध्ये येते. पुढे ती फोन कट करते आणि स्वतःशीच म्हणते की नेमकी मला आता नानावटी सरांची गरज आहे आणि त्यावेळेसच नानावटी सर इथे नाही आहेत, आता मी काय करावं, याच टेन्शनमध्ये ती असते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तर आता मनोज आलेला असतो. मनोजला पाहताच वल्लरी अजूनच जास्त रडायला लागते आणि त्याच्या गळ्यातच पडते. पुढे मनोज तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. तिला खुर्चीवरती बसवतो आणि पाणी देत तिला धीर देतो. पुढे वल्लरीला तो विचारतो की मला सांग नक्की काय काय झालं ते. पुढे वल्लरी त्याला सगळं काही जे झालेलं असतं, मिठूवरती हल्ला झाला आणि त्यानंतर श्वेताला अटक झाली आणि पुढे मिठू ही कोमात गेली, हा सगळा प्रकार ती मनोजला सांगते. यावरती मनोज तिला धीर देत म्हणतो की पोलीस सगळं काय करतील, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. त्यानंतर इकडे बाहेर प्रेरणा ही मिठूचा विचार करत बसलेली असते. मिठूसोबत घालवलेले आनंदाचे क्षण तिला सगळे आठवत असतात. तेवढ्यात पाठीमागून भुते कपल्स येतात आणि ते प्रेरणाला टोमणे देऊ लागतात. मिस्टर भुते म्हणतात की बायको, तुला माहिती का मी आज पेपरमध्ये काय ऐकलं ते? अगं, एका मित्रानेच एका मित्राचा खून केला म्हणून. यावरती मिसेस भुते म्हणते की काय सांगता, घोर कलियुग आहे, घोर कलियुग. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि ती या भुतेंचं बोलणं ऐकते. तेजा म्हणते, उदाहरणं तर तशी खूप देता येईल, तुम्हाला माहिती का भुते, अहो मी पेपरमध्ये काय वाचलं ते, शेजारच्याने शेजारच्यांचा खून केला, माहिती का तुम्हाला, ते पण गळा दाबून. आता तेजाने असं म्हटल्यावरती मिसेस भुते तिच्यावरती चिडते आणि तिच्यावरती धावून जाते. तर मिस्टर भुते हे मिसेस भुतेला थांबवतात आणि म्हणतात, चल चल, वाद नको. असं म्हणून मिस्टर भुते त्यांच्या बायकोला तिथून घेऊन निघून जातात. पुढे प्रेरणा तेजाला म्हणते, आता तर सगळीच लोक आपल्याला असं बोलणार आहेत, त्याचं काय करायचं? तेजा म्हणते, त्यांच्याकडे नको लक्ष देऊस, चल आपण झोपायला जाऊ, आता खूप रात्र झाली. प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा, मला माफ कर ग. तेजा म्हणते, का? प्रेरणा म्हणते की मिठूबाबत जे काही घडलं त्याबाबत मी तुला ब्लेम केलं ना, मलाच कळालं नाही की मी तुला असं कसं काय बोलले, रागाच्या भरात मी तसं बोलून गेले. पण मी तुला खरं सांगते ग, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला पण दिसते ना मिठूच्या बाबतीत असं झाल्यावरती तुला त्याचा किती त्रास होतोय ते. यावरती तेजा तिला म्हणते की जाऊ दे, इट्स ओके, चल आपण झोपायला जाऊ. तर दुसरीकडे मनोज हा वल्लरीला धीर देत असतो. वल्लरी फारच रडत असते आणि ती रडत म्हणत असते की काय करावं ना, मला काहीच सुचत नाहीये. यावरती मनोज तिला म्हणतो की तू आत्तापर्यंत किती केसेस सॉल्व्ह केलेले आहेत आणि ही पण केस तू सॉल्व्ह करणार आहेस. यावरती वल्लरी म्हणते की त्या केसेस वेगळ्या होत्या,
मनोज म्हणतो, अगं प्रत्येक वेळेस प्रत्येक केस ही वेगळीच असणार आहे, तुला असं खचून चालणार नाही, तुलाच या सगळ्यांसाठी धिटाईनं उभं राहावं लागणार आहे आणि श्वेताताईला जर सोडवायचं असेल ना त्यासाठी खरा गुन्हेगार हा पकडला जायलाच पाहिजे आणि त्यासाठी तुलाच खंबीर राहावं लागेल. त्यानंतर इकडे आता पोलीस हे श्वेताची कसून चौकशी करत असतात. तिला पोलीस खाक्या दाखवला गेलेला असतो. त्यामुळं आता श्वेता फारच रडत असते आणि ती विनवण्या करून सांगत असते की अहो खरंच सांगते मी काही केलं नाही आहे. इन्स्पेक्टर तिचा कान पकडतात आणि तिला म्हणतात की गुन्हा कबूल कर, खरं खरं सांग की तू तिच्यावरती का हल्ला केला. श्वेता मात्र रडतच सांगत असते की मी खरंच काही केलं नाही आहे. तेवढ्यात तिथे कॉन्स्टेबल येतात आणि ते म्हणतात की मॅडम, ज्याचा फोटो आपल्याला सापडला होता त्याची माहिती मिळाली, त्याचं नाव कळालंय. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर आता श्वेताला सोडतात आणि बाहेर येतात. त्यानंतर बाहेर आल्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की हा त्याच घटनेच्या दिवशी बुलबुलबागमध्ये आलेला होता. का बरं आले असेल आणि कोणाकडे आले असेल, याला ना आता बघितलंच पाहिजे. काय नाव म्हटलं त्याचं? यावरती कॉन्स्टेबल नाव सांगतात की समीर समीर महाजन. इन्स्पेक्टर म्हणतात हां समीर महाजन, चला उचला याला, याची आता चौकशी करायलाच हवी. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये मिठूची आई मिठूच्या जवळ बसून फार रडत असते आणि तिला म्हणत असते, अगं मिठू बाळा उठ ना, हे सगळं काय झालंय, उठ ना बाळा, हे बघ तुझी आई आली आहे, असं म्हणून ती तिला उठवायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे नर्स येते आणि ती म्हणते, काकी ही घे औषधं, एवढी औषधं घेऊन यायला सांगा. थोड्याच वेळात मिठूचे वडील तिथे येतात. मिठूची आई ती औषधाची चिठ्ठी मिठूच्या वडिलांकडे देते आणि म्हणते की अहो ही औषधं घेऊन यायला सांगितलीत. मिठूचे वडील ती औषधाची चिठ्ठी हात थरथर करतच घेतात आणि म्हणतात, आत्ताच मी 16,000ची औषध घेऊन आलोय आणि ही अजून, असं म्हटल्यावरती मिठूची आई म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय हे. यावरती मिठूचे वडील म्हणतात की अगं पैशांचं काय, पैशांची होईल जमव, आपली मुलगी फक्त बरी व्हायला हवी. पुढे मिठूची आई विचारते की मग डॉक्टर काय म्हणाले, कधी आपली मिठू लवकर बरी होणार आहे. यावरती मिठूचे वडील मिठूच्या आईला बाजूला घेतात आणि म्हणतात की हे बघ, डॉक्टर मला म्हणाले की आता आपली मुलगी ही कोमात गेली, त्यामुळं तिला बराच वेळ लागेल बरी व्हायला, सांगता येत नाही, 1 वर्षसुद्धा लागू शकतं. असं म्हटल्यावरती आता मिठूची आई मोठमोठ्याने रडायला लागते. ती म्हणते, अरे देवा माझ्या कर्मा, हे काय सगळं होऊन बसले. यावरती मिठूचे वडील मिठूच्या आईला धीर देतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणा स्वयंपाक करता करता स्वामींच्या नावाचा जप करत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. तो तेजा आणि वल्लरी पाहतात. ते पुढे येतात आणि दोघीजणी तिला विचारू लागतात की काय झालं, तू एवढी खुश का दिसतेस. वल्लरी म्हणते की प्रेरणाताई सांगा ना, मिठूताईंबद्दल काही खुशखबर आहे का, त्यांना शुद्ध आली का. यावरती प्रेरणा त्यांच्याकडे आनंदाने पाहते आणि ती बोलणार. तेवढ्यात आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.